मी डॉक्टर जयश्री खर्चे. आज आपण रिसर्च इन सोशल सायन्सेस म्हणजे सामाजिक शास्त्रांमधील संशोधन या विषयावर बोलणार आहोत. समाजशास्त्राचा अभ्यास करताना सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे संशोधन. तर समाजशास्त्रीय संशोधन कसं करायचं, त्याचबरोबर समाजशास्त्रीय संशोधन करताना आपल्याला कुठल्या कुठल्या पायऱ्या बघायच्या आहेत, त्याच्यातले घटक कोणते आहेत याची आज आपण ओळख करून घेणार आहोत. मुख्य म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न, हा अभ्यासक्रम आपण का अभ्यासायचा असतो. तर संशोधनाची जी संकल्पना आहे आणि संशोधनातील पायऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. सामाजिक संशोधन आणि शुद्ध संशोधन, ज्याला आपण नॅचरल सायन्सेस जे आहेत त्याच्यामधलं जे संशोधन असतं त्याला आपण शुद्ध संशोधन म्हणतो. प्युअर रिसर्च असं इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं. तर त्याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर समाजशास्त्रीय संशोधन दृष्टिकोन विकसित करणे, समाजशास्त्राचं संशोधन कसं होतं हेही आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत समाज संशोधनातील काही मूलभूत संकल्पना. मानवी मन जे असतं त्याच्यामध्ये असंख्य प्रश्न हे अगदी क्षणाक्षणाला येत असतात. तर मानवी मूळ स्वभाव हा आपल्या आजूबाजूच्या गोष्टींविषयी, विश्वाविषयी जाणून घेण्याचा असतो. तर ही जी उत्सुकता जी आहे ती आपण संशोधनाच्या द्वारे आपली ती उत्सुकता जाणून घेऊ शकतो. असे अनेक प्रश्न आपल्या मनात आपल्या भोवताली असलेल्या विश्वाबद्दल, वातावरणाबद्दल, त्याचबरोबर एखाद्या जीवन परिस्थितीबद्दल निर्माण होत असतात. आणि त्यामुळे हे का घडलं, कुठे घडलं, कसं घडलं, असे असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. तर हे असे प्रश्न जेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात किंवा घोळायला लागतात आपल्या मनात, तेव्हा आपण त्याची उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत असतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या स्वतंत्र पद्धतीने काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करत असतो. पण जेव्हा एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात, तेव्हा संशोधनाचा आधार जर घेतला तर त्याची योग्य आणि व्यवस्थित उत्तरं आपल्याला मिळू शकतात. तर ह्या समस्यांचं किंवा प्रश्नांचं निराकरण करणं आणि त्याच्यावरची उत्तरं शोधणं हाही मानवी जीवनाच्या प्रगतीमधला एक खूप मूलभूत असा टप्पा आहे. आणि त्याच्यामुळे मानवी समाजाचा आधारच आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी सोप्या भाषेत जर आपल्याला सांगायचं झालं तर समस्या किंवा प्रश्नाचं उत्तर हे शोधण्याच्या पद्धतशीर मार्गाला आपण संशोधन असं म्हणत असतो. संशोधन म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये याचा अर्थ आहे रिसर्च. तर रिसर्च ह्याची जर आपण विभागणी केली ह्या शब्दाची, तर म्हणजे पुन्हा पुन्हा आणि सर्च म्हणजे शोध घेणे, शोधणे. तर संशोधन या शब्दामध्ये पुन्हा आणि शोध या दोन शब्दांचा समावेश होतो, की ज्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीचा पुन्हा पुन्हा घेतलेला शोध म्हणजेच संशोधन होय असं आपण म्हणू शकतो. विज्ञान किंवा शास्त्र हे नैसर्गिक शास्त्र, ज्याला आपण भौतिक विज्ञानावर आधारित असं शास्त्र म्हणतो, आणि सामाजिक विज्ञान किंवा आपण सामाजिक शास्त्र असं त्यांना म्हणतो. तर सामाजिक शास्त्रांमध्ये मुख्यत्वे मानवी जीवनातील विविध पैलूंचा अभ्यास केला जातो. तर अशा पद्धतीने मुख्यत्वे कुठलीही शास्त्र ही ह्या दोन गटांमध्ये आपल्याला विभागलेली दिसतात. तर सामाजिक विज्ञानांमध्ये किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये मानवी जीवन, मानवी वर्तन आणि त्याचबरोबर सामाजिक संस्था या संदर्भातील विविध विषयांचा समावेश होतो. उदाहरणार्थ मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, भूगोल, तत्वज्ञान, शिक्षण, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, लोकसंख्याशास्त्र अशा अनेक विषयांचा समावेश हा आपल्या सामाजिक शास्त्रांमध्ये होत असतो. तर आता बघूयात संशोधनाची व्याख्या काय आहे. एखाद्या समस्येचं निराकरण करण्यासाठी माहिती आपण गोळा करतो, त्याचं योग्य ते आपण विश्लेषण करतो आणि त्याच्यातून आपल्याला योग्य ते उत्तर आपल्याला मिळत असतं.
तर समस्येचं निराकरण करण्यासाठी, माहिती प्रदान करण्यासाठी जेव्हा एखादं डिझाइन तयार केलं जातं किंवा कुठल्याही एकत्रितपणे केलेल्या चौकशीला आपण संशोधन असं म्हणू शकतो. मग हे संशोधन केवळ एकत्रितपणे केलेली चौकशीच आहे का? तर नाही. तर ह्याच्यामध्ये अनेक विविध टप्पे, ज्याला आपण सामाजिक संशोधनातील पायऱ्या आहेत, त्याचा आधार घेऊन आपण ही चौकशी पूर्ण करू शकतो. सामाजिक संशोधन हे एक वैज्ञानिक संशोधन आहे, ज्यामध्ये तर्कावर आधारित उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तार्किक पद्धतींचा वापर केला जातो, ज्याच्याद्वारे नवीन तथ्य आणि जुनी तथ्य ह्या दोघांमध्ये काय फरक आहे ते शोधणं, त्याचबरोबर त्यांचा अनुक्रम काय आहे, त्यांच्याशी परस्पर संबंध काय आहे, प्रासंगिक स्पष्टीकरण काय आहे आणि त्यांना नियंत्रित करणारे नैसर्गिक नियम कुठले आहेत, ह्याचंही सविस्तरपणे विश्लेषण करणं हे उद्दिष्ट सामाजिक संशोधनाचं असतं. पद्धती, तंत्र आणि कार्यपद्धती. आपण इथे कार्यपद्धती म्हणजेच संशोधन पद्धती ह्या दृष्टीने आपण येथे विचार करणार आहोत. संशोधन संशयास्पद प्रस्ताव, संशयास्पद ह्या अर्थाने की आपण कुठलीही जेव्हा एखादी गोष्टीचा अभ्यास करत असतो तेव्हा त्यामध्ये आपण थोडासा अभ्यास करताना स्केप्टिकल असणं हे खूप महत्वाचं असतं. तर हा प्रस्ताव तयार करताना चुकीच्या कल्पना ज्या काही असतात त्या संदर्भामध्ये योग्य तथ्य शोधून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण करत असतो किंवा अस्पष्टीकृत घटना ज्या असतात त्यांचं स्पष्टीकरण शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की तथ्य शोधणं, प्रश्नांची उत्तरं आणि समस्यांचं निराकरण करणं हा संशोधन पद्धती किंवा संशोधन तंत्रांचा खऱ्या अर्थाने आपण अर्थ घेऊ शकतो. तथ्यांचा शोध हा अनियंत्रित किंवा वैज्ञानिक पद्धती ज्या नाही आहेत, ज्याला आपण अवैज्ञानिक पद्धती म्हणतो त्या किंवा वैज्ञानिक पद्धती ह्या दोघींद्वारे केला जाऊ शकतो. पण याच्यामध्ये मुख्यत्वे आपण काय फरक आहे ते आता आपण बघणार आहोत. अनियंत्रित पद्धत ह्यामध्ये असं होतं की प्रश्नांची उत्तरं शोधणं हे प्रत्येकाच्या कल्पनेवर किंवा जे काही त्रोटक ज्ञान आहे एखाद्या व्यक्तीला त्या एखाद्या घटनेविषयी त्यावर आधारित असू शकतं किंवा अंधविश्वास त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर आणि हा अंधविश्वास हा अनेक गोष्टींनी प्रेरित झालेला असू शकतो. त्यामुळे कुठलंही त्याला आपण सामाजिक संशोधनाची पद्धत असं म्हणू शकत नाही. त्यामुळे ते अस्पष्ट आणि चुकीचं असतं. आणि दुसरी पद्धत असते ती वैज्ञानिक पद्धत किंवा शास्त्रीय पद्धत. तर शास्त्रीय पद्धतीमध्ये वस्तुस्थिती शोधण्यासाठी एक पद्धतशीर तर्कशुद्ध असा एक दृष्टिकोन आपण वापरतो आणि त्याचबरोबर वस्तुनिष्ठता, तंतोतंत आणि तपासण्या योग्य पुराव्यांचा आधार घेत आपण निष्कर्षांपर्यंत पोहोचत असतो आणि म्हणून वैज्ञानिक पद्धत ही जास्त विश्वासार्ह असते. नैसर्गिक असो किंवा सामाजिक शास्त्र असो, त्यातील घटना ज्या आहेत त्यांचा अभ्यास हा एका ठराविक पद्धतीने होणं गरजेचं आहे. ह्यावर सर्वच शास्त्रज्ञ, मग ती नैसर्गिक शास्त्रातली असो किंवा सामाजिक शास्त्रातली असो, ती ह्यावर सहमत आहेत. पण ह्यामध्ये जो काही आपण डेटा गोळा करतो किंवा तथ्य गोळा करतो आणि त्याचबरोबर अस्तित्वात असणाऱ्या पद्धती यामध्ये मात्र आपल्याला फरक जाणवतो आणि तो फरक आहे त्याच्यामध्ये. त्यांच्या अभ्यासासाठी म्हणजे ह्या दोघाही विषयांचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा त्याची तपासणी करण्याची जी तंत्र आहेत ती वेगवेगळी असतात. त्याचबरोबर त्याची माहिती गोळा करण्याची साधनं सुद्धा वेगवेगळी असू शकतात. हे सर्व ही दोन्ही शास्त्र म्हणजे नैसर्गिक असो किंवा सामाजिक हे घटनांचं निरीक्षण करतात. त्याचबरोबर त्यांची आपण क्रोनॉलॉजी म्हणजे अनुक्रम शोधण्याचाही प्रयत्न करतो, त्यांचं विश्लेषण करत असतो आणि हे सर्व शास्त्रीय पद्धतीने आपण करत असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे निरीक्षण आहे, अनुक्रम शोधण्यासाठी वापरली जाणारी तंत्र, विश्लेषण जे आहेत
त्या सगळ्या बाबींना मिळून आपण त्याला शास्त्रीय पद्धत असं म्हणतो. अशा प्रकारे शास्त्रीय पद्धत ही तर्काच्या किंवा तार्किक प्रक्रियेनंतर एक पद्धतशीर चरण दर चरण प्रक्रिया आहे. म्हणजे प्रत्येक काही आपण ज्याला म्हणतो स्टेप बाय स्टेप मेथड, आणि मग त्या स्टेप्स त्याच क्रमाने पुढे जाणं हे तितकंच महत्वाचं असतं. तर ह्याच्यामध्ये मुख्यत्वे 3 चरण जे आहेत, जे ज्याला आपण स्टेप्स म्हणतो, ती महत्वाची आहेत. एक तर निरीक्षण आहे, गृहीतक ज्याला आपण इंग्रजीमध्ये हायपोथेसिस असं म्हणतो ते, आणि सत्यापन ज्याला आपण अनालिसिस विश्लेषण असं म्हणतो, आणि त्याच्यातले निष्कर्ष शोधणं असंही म्हणतो. संशोधन पद्धती मध्ये नक्की काय येतं, तर संशोधन पद्धती किंवा तंत्र जी आहेत त्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरली जातात. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा सामाजिक संशोधन करतो त्याच्यासाठी वेगवेगळी तंत्र वापरली जातात. त्याला आपण संशोधन पद्धती असं म्हणतो. पण संशोधन पद्धती ह्या केवळ तंत्र केवळ त्याच्यामध्ये येतात का, तर नाही. ही जी टर्म आहे किंवा ही जी एक संकल्पना आहे ती खूप मोठी संकल्पना आहे. संशोधन पद्धती किंवा तंत्र या अशा प्रकारे संशोधन करताना ज्या काही वेगवेगळ्या पद्धतींचा किंवा तंत्रांचा वापर करत असतो त्याचा संदर्भ घेऊन आपण संशोधन करत असतो. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर संशोधन करताना, कुठल्याही संशोधन समस्येचा अभ्यास करताना संशोधकाने ज्या कोणत्या पद्धतींचा वापर केलेला आहे त्यांना आपण संशोधन पद्धत असं म्हणत असतो. संशोधन पद्धतीची व्याप्ती जी आहे, ज्याला आपण मराठीमध्ये ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेथोडॉलॉजी असं आपण म्हणत असतो. तर संशोधन पद्धतीची व्याप्ती ही केवळ संशोधन तंत्रांपेक्षा विस्तृत आहे. जेव्हा आपण संशोधन पद्धतीबद्दल बोलतो किंवा आपण मुख्यत्वे तंत्राबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा केवळ आपण पद्धत म्हणजे काय मेथड वापरतोय त्याच्याबद्दल बोलत नसतो, तर संशोधनाच्या संदर्भात आपण त्या संशोधनाच्या मागे असलेले तर्कशास्त्र देखील विचारात घेतो. त्याचबरोबर विशिष्ट पद्धत आणि तंत्र हे दोन्ही आपण का वापरत आहोत आणि इतर तंत्र किंवा इतर पद्धत आपण का वापरत नाही आहोत हे स्पष्ट करणं गरजेचं असतं. तर ते आपण संशोधन पद्धतीमध्ये स्पष्ट करतो की ज्यामुळे संशोधन परिणामांचं मूल्यमापन जोही कोणी संशोधन करणार असेल त्याच्यामध्ये ते करताना ह्यामध्ये फरक आढळणार नाही. संशोधन अभ्यास का केला गेला आहे, संशोधन समस्या ही कशी तयार केली आहे, कशी डिफाईन केली गेली आहे, कोणत्या प्रकारे आणि कुठलं गृहीतक तयार केलं गेलं आहे आणि तेच का गृहीतक आपण तयार केलेलं आहे. त्याचबरोबर आपण तथ्य संकलन ज्याला आपण डेटा कलेक्शन असंही म्हणतो, तर हे डेटा कलेक्शन आहे ते कोणता डेटा गोळा केला आहे, म्हणजेच कुठली तथ्य आपण गोळा केलेली आहे आणि कुठल्या तथ्य गोळा करताना, तथ्य संकलन करताना आपण कुठल्या विशिष्ट पद्धतींचा अवलंब केला आहे, त्याचबरोबर त्याचं विश्लेषण करण्याचं काही विशिष्ट तंत्र वापरलं आहे का, किंवा त्याचबरोबर आपण तथ्य गोळा करताना काही ठराविक पद्धतींचाच वापर का केला आहे, हे ह्या सर्व बाबींविषयी जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण संशोधन पद्धतींवर बोलत असतो. आणि त्याचबरोबर ह्या सर्व विविध संशोधनाच्या संदर्भात असणाऱ्या पैलूंचा जिथे आपण उल्लेख करतो तेव्हा त्याला मेथोडॉलॉजी असं म्हटलं जातं, म्हणजेच संशोधन पद्धती. आता इथे मुख्यत्वे एक फरक आपल्याला लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण संशोधन पद्धती आणि तंत्र हा एक शब्द वापरला आणि दुसऱ्या पॉइंटमध्ये आपण संशोधन पद्धती असा शब्द वापरला. तर मुख्यत्वे हा जो फरक आहे तो मेथड आणि मेथोडॉलॉजी ह्या दोन शब्दांमधला फरक आपण इथे
आपण पाहत आहोत. तर जेव्हा आपण मेथड विषयी बोलतो तेव्हा तो अतिशय लिमिटेड काही घटकांवर आपल्याला लक्ष केंद्रित करतो. तर जेव्हा मेथोडॉलॉजी हा एक आपण जेव्हा ही संकल्पना बघतो किंवा हा शब्द आपण जेव्हा त्याची उकल करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचा जो काही अर्थ आहे हा अनेक घटकांनी मिळून आपल्याला शोधायचा असतो. तर तेच काही घटक आपण दुसऱ्या पॉइंटमध्ये मेन्शन केलेले आहेत. पुढचा जो महत्वाचा टप्पा आहे तो आहे संकल्पना, ज्याला इंग्रजीमध्ये आपण कॉन्सेप्ट असं म्हणत असतो. तर कॉन्सेप्ट म्हणजे संकल्पना ही प्रत्येक विषयामध्ये अगदी आपण रोजच्या जीवनामध्ये सुद्धा अगदी सर्रासपणे वापरला जाणारा शब्द आहे. परंतु त्यापेक्षा आपण ज्या अर्थाने संकल्पना हा शब्द वापरणार आहोत त्याचा अर्थ इथे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. संकल्पना म्हणजे काय असतं, तर अगदी साध्या शब्दात सांगायचं झालं तर संकल्पना म्हणजे जगाच्या काही पैलूंचा अर्थपूर्ण सारांश. इथे जगाचे काही पैलू ह्या अर्थाने घेतलंय की संपूर्ण विश्वामध्ये आपण नेहमी म्हणतो की समाजशास्त्रामध्ये अशी एकही घटना किंवा अशी एकही गोष्ट नाही की जी आपण अभ्यासू शकत नाही. तर त्यामुळे प्रत्येक पैलूचा अतिशय सखोलपणे आपण अभ्यास करू शकतो आणि म्हणूनच त्या अनुषंगाने किंवा त्या पार्श्वभूमीमध्ये आपण संकल्पना हा जो एक शब्द आहे किंवा ही जी टर्मिनॉलॉजी आहे, परिभाषा आहे ती आपण बघणार आहोत. संकल्पना ही एक सैद्धांतिक कल्पना आहे की जी सामाजिक शास्त्रांमध्ये किंवा सामाजिक विज्ञानामध्ये सामान्यतः अनुभवजन्य वास्तविकतेशी जोडलेली असते. म्हणजेच काय, तर संकल्पना जेव्हा आपण हा शब्द म्हणतो, संकल्पना हा शब्द जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर त्या घटनेचं किंवा त्या एखाद्या विचाराची एक प्रतिकृती मनामध्ये येत असते. तर म्हणून ही दोन स्तरावर आपण म्हणतो की संकल्पना काम करत असते. जेव्हा एखादा शब्द हा वस्तुरूपामध्ये आपल्या डोळ्यासमोर येतो तर कधी कधी केवळ आपण त्याचं इमॅजिनेशन करू शकतो, त्याची केवळ कल्पना करू शकत असतो. तर इथे हाच आपल्याला फरक लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर संकल्पना ह्या एका ठराविक टॉपिक मध्ये जेव्हा आपण बघतो तर ती सैद्धांतिक कल्पना आहे जी सामाजिक शास्त्रांमध्ये सामान्यतः अनुभवजन्य वास्तविकता जी आहे त्याच्याशी जोडली जाते. दुसरा मुद्दा असा आहे की संकल्पना हे सिद्धांताचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याला आपण जेव्हा एखाद्या इमारतीचा पाया आपण जेव्हा घालतो तेव्हा त्याचं जे आपण फाउंडेशन तयार करतो, त्याचा जो पाया तयार करतो, तर ते पाया भरणीचं काम, कुठल्याही संशोधनाच्या पाया भरणीचं काम हे संकल्पना करत असते. आणि त्याचबरोबर त्या ठराविक मुद्द्यांचं प्रतिनिधित्व जे आहे त्या संपूर्ण संशोधनामध्ये या संकल्पनांद्वारे होत असतं. उदाहरण घ्यायचं झालं तर आपण सामाजिक वर्ग ही जी एक संकल्पना आहे त्याच्यातनं आपल्याला अनेक समाजातले स्तर आपल्या लक्षात येतात. मग ते आर्थिक असतात, सामाजिक असतात, त्याचबरोबर राजकीयही असू शकतात. त्यानंतर पुढची संरचना ज्याला आपण स्ट्रक्चर असं म्हणतो. तर प्रत्येक जसं एखाद्या वस्तूला म्हणजे आपण जसं संगणकाला एक संरचना आहे तशीच आपल्या संपूर्ण समाजाला ही एक संरचना असते. तर ती कशी हेही आपल्याला समजून घेता येतं. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा, सामाजिक गतिशीलता अशा अनेक संकल्पना आपण समाजशास्त्रामध्ये शिकत असतो. तर ब्लूमर ह्यांच्या मते संकल्पना कल्पना आणि निरीक्षणाच्या संघटनेसाठीच्या श्रेणी आहेत. म्हणजेच काय, तर संकल्पना ही जी काही एक कल्पना आपण करत असतो एखाद्या वस्तूची, एखाद्या घटनेची, एखाद्या वस्तूची, तर तेव्हा आपल्या समोर काही ठराविक चित्र तयार होत असतं. तर संकल्पना ही कल्पना आणि निरीक्षणांच्या संघटनेसाठीच्या श्रेणी आहेत असं म्हटलं जातं.
संकल्पना ज्या आहेत त्या सैद्धांतिक स्तरावरच राहू शकतात किंवा कधी-कधी असं होऊ शकतं, की संशोधक त्यांना एका किंवा दुसऱ्या प्रकारच्या मोजण्यायोग्य चलांमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि संकल्पनेचा हा दृष्टिकोन जो आहे तो ऑपरेशनल वाद म्हणून ओळखला जातो. हा इंग्रजी शब्द आपण घेतलेला आहे. परंतु ज्याला आपण काम काम पुढे नेणाऱ्या काही संकल्पना असतात, तर त्याला आपण ह्या संकल्पनांची जोड देऊ शकतो. तर ह्याच्यामधला पहिला जो पॉइंट आहे तो आहे निश्चित आणि संवेदनशील संकल्पना, ज्याला आपण डेफिनिटिव्ह अँड सेन्सिटायझेशनल संकल्पना असं म्हणू शकतो. निश्चित संकल्पना ज्या आहेत म्हणजे डेफिनेटिव्ह संकल्पना ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणावर संकुचित म्हणजे अतिशय नॅरो असतात, अचूक असतात आणि आणि त्याचबरोबर स्पष्टपणे परिभाषित केलेल्या असतात. संशोधनाच्या परिस्थितीत काय आहे त्याबद्दल आपल्याला अगदी स्पष्टपणे माहिती देण्याचं काम ह्या निश्चित संकल्पना ज्या आहेत त्या करत असतात. निश्चित संकल्पना ह्या ज्या आहेत त्या संवेदनाक्षम संकल्पनांपासून वेगळ्या केल्या पाहिजेत. ज्या कमी स्पष्टपणे परिभाषित केल्या जातात, केल्या आहेत आणि त्याचबरोबर तथ्य संकलन करण्यासाठी म्हणजेच डेटा गोळा करण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी संदर्भ आणि मार्गदर्शनाची सामान्य भावना संशोधकामध्ये निर्माण करून देतात आणि म्हणून निश्चित संकल्पना ह्यांकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालत नाही. दुय्यम स्त्रोत ज्याच्यामध्ये आपण लेख, कादंबरी किंवा रोजनिशी ज्याला आपण डायरी म्हणतो, संवेदनाक्षम अशा संकल्पनांचा मौल्यवान स्त्रोत ह्या आपल्या सर्व विविध प्रकारच्या स्त्रोतांमध्ये आपल्याला आढळून येतो. आता ह्याच्यामध्ये सामाजिक गतिशीलता यासारख्या संकल्पनेला आपण थोडक्यात पाहूयात. सामाजिक गतिशीलता सारख्या संकल्पनेसह आपल्या लक्षात येतं की काही लोक जे आहेत किंवा काही जण समाजामधले त्यांचे जे पालक होते त्यांच्या तुलनेत त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती जी आहे ती सुधारत असते. काही लोक अंदाजे साधारणपणे सारख्याच आर्थिक दर्जावर राहतात आणि अशा विचारातून सामाजिक गतिशीलतेची संकल्पना ही निर्माण होत असते आणि ह्याचाच अर्थ इथे हा आहे की आपण जी न दिसण्यात परंतु अस्तित्वात असणारी समाजाची जी गतिशीलता आहे, जिथे एखादी पिढी, एखादी व्यक्ती किंवा एखादा समाज हा एखाद्या ठराविक सामाजिक आर्थिक परिस्थितीतून त्यापेक्षा अधिकच चांगल्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये बदलत असतो किंवा जेव्हा ती अधोगामी गतिशीलता असते तेव्हा आहे त्या परिस्थितीतून अजून थोडासा जो दर्जा आहे तो कमी किंवा त्रोटक पद्धतींकडे आपल्याला गेलेला दिसतो. अशा प्रकारे ऊर्ध्वगामी आणि अधोगामी गतिशीलता ही आपल्याला दिसून येते. आता सगळ्यात महत्वाचं हे आहे की परिमाणवाचक संशोधनामध्ये म्हणजेच क्वांटिटेटिव्ह जेव्हा रिसर्च असतो तेव्हा संकल्पना जर वापरायची असेल तर तिचे मोजमाप जे आहे ते आपल्याला करावं लागतं. मग एकदा ते मोजलं गेलं की संकल्पना स्वतंत्र किंवा अवलंबित व्हेरिएबल्सच्या स्वरूपात असू शकते. तर व्हेरिएबल म्हणजे हा शब्द आहे याला आपण मराठीमध्ये चल असं म्हणतो. तर ते स्वतंत्र किंवा अवलंबित चल या स्वरूपामध्ये असू शकतं. त्याचबरोबर दुसऱ्या शब्दामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर संकल्पना सामाजिक जगाच्या एका विशिष्ट पैलूंचं स्पष्टीकरण देऊ शकतात किंवा त्या गोष्टींसाठी आपण काय करू शकतो, त्याचबरोबर आपल्याकडे वेळ किती आहे ह्यानुसार आपण अनेक गोष्टींचे निर्णय संशोधनाच्या बाबतीत घेऊ शकतो. पुढची जी संकल्पना आहे ती आहे व्हेरिएबल्सची. सामाजिक संशोधनामध्ये जसं अनेक घटक आपल्याला पाहायचे असतात तर त्याच्यामधला पुढचा जो घटक आहे तो आहे व्हेरिएबल म्हणजेच चल.
आपण आधीच बघितलं आहे की अनेकदा आपण म्हणतो की जेव्हा जेव्हा एखाद्या संकल्पनेला परिमाणात्मक संशोधनामध्ये आपल्याला जेव्हा बदलायचं असतं तेव्हा आपल्याला चलांचा उपयोग करता येतो आणि त्याच्यामुळे एखाद्या गुणात्मक संशोधनाला सुद्धा थोडं परिमाणात्मक स्वरूप ह्या चलांच्या आधारे आपण देण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो. तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चल एक मोजता येण्याजोगा गुणधर्म दर्शवते जे बदलते किंवा जे बदलत आहे त्याबद्दल. आता इथे चलांचे अनेक प्रकार आहेत, परंतु मुख्य चल जे आहेत ते आहेत अवलंबित्व चल आणि स्वतंत्र चल. तर डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल असं त्यांना म्हटलं जातं. डिपेंडंट म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असणारे म्हणजेच अवलंबित्व चल आणि इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र असणारे चल. तर ही नक्की संकल्पना काय आहे तेही आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. तर आपण जेव्हा अवलंबित्व चलाविषयी बोलतो तेव्हा हे अवलंबित्व चल जे आहेत ते इतर घटकांवर अवलंबून असतात. स्वतंत्र जे चल आहेत किंवा व्हेरिएबल्स ज्याला म्हणतो तेव्हा प्रायोगिक हाताळणीच्या परिणामी चल बदलणे हे अपेक्षित आहे आणि तसा त्याचा एकंदर गृहीत असलेला प्रभाव आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढचं जे आहे ते आहे आपलं इंडिपेंडंट व्हेरिएबल ज्याला आपण स्वतंत्र चल असं म्हणतो. हे जे स्वतंत्र चल आहे ते स्थिर असतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्याचबरोबर आपण जेव्हा मोजण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा इतर कुठल्याही चलानी ह्या चलाची जी व्हॅल्यू असते ती बदलत नाही. हे एका प्रयोगाच्या स्थितीचा संदर्भ देते जे तपासकर्त्याद्वारे पद्धतशीरपणे हाताळले जाते. हे गृहीत जे आहे त्याचं हे गृहीत धरलेलं जे एक वाक्य आहे ते त्याचं कारण इथे आपण देऊ शकतो. अवलंबित चल जेव्हा आपण काही गोष्टींमध्ये समीकरणांचा वापर करतो तेव्हा समीकरणामध्ये ज्याचे मूल्य समीकरणातील एक किंवा अधिक चलांवर अवलंबून असते तेव्हा त्या बाकीच्या चलांना आपण अवलंबित चल असं म्हणत असतो. आणि त्याचबरोबर स्वतंत्र चल हे समीकरणामध्ये कोणतेही चल जे आहे ज्याचे मूल्य समीकरणातील इतर कुठल्याही गोष्टींवर किंवा चलांवर अवलंबून नाहीये त्याला आपण स्वतंत्र चल असं म्हणत असतो. आता आपण बघणार आहोत सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे सामाजिक संशोधनातील विविध पायऱ्या किंवा टप्पे. इथे काही ठराविक पायऱ्यांचा उल्लेख केलेला आहे. सगळ्यात पहिलं आपण म्हणू शकतो की सामाजिक समस्येचं सूत्रीकरण ज्याला आपण समस्या सूत्रण असंही म्हणतो. दुय्यम स्रोत विश्लेषण असंही म्हणतात. त्याचबरोबर शोध प्रश्न ज्याला आपण रिसर्च क्वेश्चन्स असं म्हणतो. आणि त्याचबरोबर डेटा कथन म्हणजे आपल्याला तथ्य जे आहे त्यांचं संकलन आणि त्याचं विश्लेषण हे आपण इथे ह्या टप्प्यावर करत असतो. आणि त्याच्यानंतर जे येतं ते रिपोर्ट रायटिंग त्याचबरोबर संदर्भ सूची आणि संदर्भ देणं या अशा विविध टप्पे जे आहेत ते आपण अतिशय सविस्तरपणे बघणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय पहिला टप्पा आहे तो म्हणजे संशोधन समस्येची निवड. संशोधन समस्येची निवड करताना आपल्याला नक्की कुठल्या विषयावर संशोधन करायचं आहे हे निश्चित होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि समाजशास्त्रामध्ये मुळातच विषय हे अतिशय मोठे असल्यामुळे ब्रॉड असल्यामुळे आपल्याला समस्या ही नक्की आणि अतिशय अचूकपणे मांडणं हे एक मोठं आव्हानच असतं. तर त्याच्यामुळे आपण आपला इंटरेस्ट एरिया काय आहे त्याचबरोबर आपल्याला कुठल्या विषयामध्ये संशोधन करायला आवडेल असे काही मुद्दे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याच विषयी आपण ह्या भागामध्ये सविस्तरपणे बोलणार आहोत. सामाजिक संशोधनाची जी उद्दिष्ट आहेत
ती समाजातील राहणीमान सुधारणं हे आहे याची आपल्याला माहिती असते. त्याचबरोबर सर्वसाधारणपणे समाज अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे आणि ज्याचा अभ्यास करून उपाय शोधणे आवश्यक असतं. समाजातील विविध समस्यांचा अतिशय सखोलपणे अभ्यास करणं हे महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर समाजातील काही समस्यांवर उपाय शोधून समाजामध्ये बदल घडवणं हेही तितकंच महत्वाचं असतं आणि त्याची सुरुवात जी आहे ती संशोधनापासून होते आणि त्या संशोधनाची सुरुवात आपण संशोधन समस्येची निवड करून करत असतो. त्यापैकी सर्वात महत्वाची संशोधनातील निकड जी आहे किंवा संशोधकांचं लक्ष ज्यावर महत्वाचं असतं ते इथे असतं की अशा प्रकारे संशोधन समस्येची निवड जेव्हा करत असतो आपण ती अतिशय महत्वाची आणि उच्च मूल्याची असते आणि संशोधकाने त्या समस्या ओळखण्यासाठी सक्षम असणं आणि ज्यांना त्वरित निराकरणाची आवश्यकता आहे त्या गोष्टींची आपण इथे निवड करणं, त्या गोष्टींना महत्व देणं आणि त्याप्रमाणे आपल्या संशोधनावर आपलं लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे. तर संशोधकाने कुठल्या समस्येची निवड करावी हे इथे अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याचा सखोल आणि सर्व दृष्टीने विचार करून मगच सामाजिक संशोधनाची निवड ही आपल्याला करता येत असते. अभ्यासासाठी योग्य समस्या निवडणं म्हणजेच अभ्यास म्हणजेच आपण इथे संशोधन म्हणणार आहोत. संशोधन अभ्यासासाठी योग्य समस्या निवडणं हा एक खूप महत्वाचा पण तसंच आव्हानात्मक असा टप्पा असतो. कारण विद्वानांचा वेळ आपल्याला घ्यायचा असतो कारण ते आपल्याला माहिती देणार असतात, ते आपल्याला मार्गदर्शन करणार असतात. त्याचबरोबर प्रयत्न आणि वचनबद्धतेवर ही अवलंबून असतो. तर संशोधन समस्या तयार करताना 3 निकष आपल्याला विचारात घेणं थोडंसं गरजेचं आहे. एक म्हणजे समकालीन स्वारस्य म्हणजे कंटेम्पररी इंटरेस्ट जो आहे संशोधनातला तो इथे महत्वाचा असतो. त्याचबरोबर स्वतःचं हित हे सगळं करत असताना आपल्या स्वतःला त्याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे हेही त्यामध्ये जाणून घेणं महत्वाचं असतं आणि त्याचबरोबर तुम्ही जर प्राथमिक तथ्यांचं संशोधन करणार असाल तर हे प्राथमिक तथ्य आपण कुठून निवडणार आहोत, त्यासाठी संशोधनाचं अंतर किती आहे, संशोधनाची व्याप्ती किती आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला हे संशोधनाचे निकष हे निश्चित करता येतात. आता सगळ्यात महत्वाची संशोधनाची पायरी जी आहे ती संशोधन समस्येची व्याख्या करणे. संशोधन समस्येची व्याख्या करणे ही संशोधन प्रक्रियेची पहिली पायरी असते. समस्या आणि संशोधन प्रश्न हे एकदा तयार करून झाले की शास्त्रज्ञ हे सामान्यतः माहिती आणि इतर निरीक्षण गोळा करत असतात. गृहीतक जे आहे म्हणजे हायपोथेसिस तयार करत असतात. पुनरुत्पादक पद्धतीने आपण जर डेटा गोळा केला तर गृहीतक काय आहे ती तपासणं गरजेचं असतं, ती तपासली जातात आणि त्या डेटाचं म्हणजेच त्या तथ्यांचं विश्लेषण करण्यासाठीही हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचा अर्थ लावणं, निष्कर्ष काढणं हेही तितकंच आपल्याला महत्वाचं आहे. त्यामुळे सामाजिक संशोधन पद्धतीची पहिली पायरी कुठली असू शकते तर प्रश्न विचारणं. त्यानंतर ती सामाजिक समस्या काय आहे, कशी आहे, कुठून निर्माण झाली याचा एक ठोकताळ बांधून त्या समस्येचं वर्णन करण्याचा प्रयत्न करणं आणि आवडीचं ठराविक विशिष्ट क्षेत्र हे अभ्यासासाठी निवडणं हे टाळावं. तर त्याच्याऐवजी एखादी अतिशय चॅलेंजिंग असणारी जी काही संशोधन आहेत ती करणं ही तितकीच गरजेची आहे. एखाद्या विषयाच्या किंवा विशिष्ट परीक्षेच्या संदर्भात आपण जेव्हा अभ्यास करण्यासाठी पुरेसा संकुचित असावा परंतु अधिक सामान्य व्यावहारिक किंवा सैद्धांतिक गुणवत्तेसाठी हा
विस्तृत असणं गरजेचं आहे. सामाजिक धोरण आणि कल्याणासाठी त्याचबरोबर आपण हा लागू केला करू शकतो. आणि त्याचबरोबर प्रामुख्याने सामाजिक प्रक्रियेची सैद्धांतिक समज जी आहे ती सुधारण्यावर, सामाजिक सिद्धांत कसा आहे, आपण कुठला सिद्धांत वापरू शकतो आणि त्याची एक माहिती घेणं आणि त्याचबरोबर त्याची समज जी आहे त्या सिद्धांताविषयी, ह्यावरही आपल्याला ह्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करता येतं. विषयाची श्रेणी किंवा विषयाचा दर्जा जो आहे तो वैयक्तिक माध्यमाद्वारे सूक्ष्म पातळी पासून त्याचबरोबर मॅक्रो स्तरापर्यंत जो आहे तो सामाजिक संशोधन जे आहे ते जाऊ शकतो. आता पुढचा महत्वाचा जो मुद्दा आहे सामाजिक संशोधनामधला तो आहे साहित्याची समीक्षा, ज्याला आपण रिव्ह्यू ऑफ लिटरेचर असं म्हणत असतो. तर साहित्याची समीक्षा म्हणजे काय आहे, तर आपणाला सर्वांनाच काही अंदाज असेल की आपण अनेकदा एखादा लेख वाचतो आणि किंवा पुस्तक वाचतो आणि त्याचं जे समीक्षा असते ती अनेकदा आपल्या रोजच्या वर्तमानपत्रातही दिलेली असते आणि मग त्याच्यावरनं ठरवलं जातं. अनेक वाचक जे असतात ते त्याच्यावरून ठरवतात की आपल्याला हे पुस्तक पुढे जाऊन वाचल्यावर फायदा होणार आहे, नाही होणार आहे, किंवा काही नवीन पद्धतीचं पुस्तक आलं आहे का नाही, हे वाचकांपर्यंत पोहोचू शकतं. तर साहित्याची समीक्षा म्हणजे नक्की काय आहे हे आपण लक्षात घेऊया. साहित्य समीक्षण हे सध्याच्या संशोधनावर एक गंभीर स्वरूप आहे की जे तुम्ही करत असलेल्या कार्यासाठी अतिशय महत्वाचं असतं. हे विहंगावलोकन विद्यमान संशोधनाच्या एकूण सामर्थ्य आणि कमकुवतपणाचं लक्षण आहे. त्याचबरोबर प्रमुख जे संशोधन आहे त्याचंही सध्याच्या काळामध्ये संशोधनाचा ट्रेंड किंवा संशोधनाचा कल हा कोणत्या बाजूला आहे तेही जाणून घेण्यासाठी साहित्याची समीक्षा ही अत्यंत महत्वाची ठरते. तर ही साहित्याची समीक्षा जी आहे ती आपण का करायची असते तेही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर साहित्याची समीक्षा करताना आपल्याला काही उद्देश आपले जे असतात ते पूर्ण होत असतात. तर साहित्याची समीक्षा आपल्याला संशोधन विषयाची पार्श्वभूमी ची ओळख करून देत असते. ही पार्श्वभूमी समजून घेण्यासाठी किंवा त्याच्याविषयीची माहिती गोळा करण्यासाठी आपल्याला साहित्य समीक्षेचा उपयोग ठरत असतो. दुसरी गोष्ट आहे की एखाद्या विषयाचं महत्व पटवून देणं. त्याचबरोबर तिसरं आहे विषय समस्येची ओळख करून दाखवण्यासाठी आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा वापर करता येतो. त्याचबरोबर पुढील कामासाठी एक जागा काढणे आणि तुम्हाला अर्थपूर्ण संभाषणामध्ये स्वतःला स्थान देण्याची परवानगी देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता प्रभावी साहित्य समीक्षा ही कशी होऊ शकते तर त्याची काही वैशिष्ट्ये आपण इथे दिलेली आहेत. महत्वपूर्ण संशोधनाचा जो ट्रेंड आहे म्हणजे कल आपण ज्याला म्हणतो त्याची एक रूपरेषा कळायला आपल्याला मदत होते. दुसरा जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की सामर्थ्य आणि कमकुवतपणा ह्या दोघांचं मूल्यांकन करणं, म्हणजेच वैयक्तिक अभ्यासाचे तसेच संपूर्ण विद्यमान संशोधनाचे मूल्यांकन आपल्याला करणं सोपं जातं. त्याचबरोबर ज्ञानातील संभाव्य अंतर काय आहे तेही आपल्याला ओळखता येतं. ज्ञानातील संभाव्य अंतर म्हणजे काय, तुम्ही एखादा संशोधन प्रश्न निवडता तर त्याच संशोधन प्रश्नाच्या अनुषंगाने अजून कोणते इतर संशोधन आपल्याला झालेले आहेत हे लक्षात घेणं गरजेचं असतं. तर त्यामुळे आपल्याला ज्ञानातील संभाव्य अंतर काय आहे, त्याचबरोबर वर्तमान आणि भविष्यातील संशोधन प्रकल्प जे आहे ते कुठले असतील, कसे असतील आणि ते प्रस्थापित कसे करता येईल याची एक योग्य पद्धतीने आपल्याला माहिती घेता येते आणि त्यासाठी साहित्य समीक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संशोधन प्रश्नांचा.
जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा केवळ संशोधन प्रश्न नाही, तर त्याचबरोबर हायपोथेसिस म्हणजेच गृहीतक कृत्य, गृहीतक कल्पना तयार करणे हेही तितकंच महत्त्वाचं आणि आपण आव्हानात्मक काम असतं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. तर संशोधन प्रश्न म्हणजे काय? ज्याला आपण इंग्रजीमध्ये रिसर्च क्वेश्चन्स असं म्हणतो. तर आजकालच्या संशोधनाच्या एका ट्रेंडनुसार आपण असं म्हणू शकतो, की आत्ताच्या काळामध्ये गेल्या काही वर्षांच्या काळामध्ये संशोधन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर दोन्हीही प्रकारच्या पद्धतींद्वारे होत असतं. म्हणजे गुणात्मक आणि संख्यात्मक अशा दोन्ही मिश्र पद्धतींचा वापर यामध्ये होत असतो. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला संशोधन प्रश्न तयार करता येऊ शकतात. संशोधन प्रश्न म्हणजे नक्की काय? तर संशोधन प्रश्न हा एक असा प्रश्न असतो की जो संशोधकाला काय जाणून घ्यायचं आहे याचं स्पष्ट विधान करत असतो. त्याचबरोबर संशोधनाचा उद्देश विधान म्हणून सादर केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ मला हे शोधायचे आहे किंवा कसे, बरोबर. परंतु एक प्रश्न संशोधकाला काय तपासायचे आहे याबद्दल अधिक स्पष्टपणे सांगण्यास भाग पाडतो. संशोधनाचे प्रश्न महत्त्वपूर्ण आहेत का? कारण जे आहे ते आपल्याला ह्या प्रश्नांमुळे आपल्याला संशोधनाची दिशा मिळत असते आणि म्हणून हे संशोधन प्रश्न आपल्याला मार्गदर्शकासारखे काम करत असतात. संशोधन प्रश्न ह्यामुळे आपल्या साहित्याच्या शोधाचं मार्गदर्शन आपल्याला मिळत असतं. कोणत्या प्रकारच्या संशोधन डिझाईन्सची नियुक्ती करावी याविषयी तुमच्या निर्णयांचं मार्गदर्शन जे आहे ते करणं अत्यंत गरजेचं आहे. कोणती तथ्य गोळा करायची किंवा कुठला डेटा गोळा करायचा आणि कोणाकडून ही माहिती गोळा करायची, ही तथ्य गोळा करायची याविषयी आपले मार्गदर्शन करणे हे जास्त महत्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या संशोधन आराखड्याची आपल्याला म्हणजे कुठल्या संशोधन आराखड्याचा वापर करायचा आहे याविषयी निर्णय जे आहेत ते घेऊन आपल्याला पुढे निघणं आवश्यक आहे. तर तुमचा डेटा लिहिण्यासाठी जेव्हा आपण तथ्य गोळा करतो, माहिती गोळा करतो, डेटा गोळा करतो, तर ते योग्य पद्धतीने आपल्याला त्याचं लिखाण काम करणं, त्याचं विश्लेषण करणं हे महत्वाचं असतं. तर त्यासाठी मार्गदर्शन आपल्याला आपला डेटा देत असतो. तुम्हाला जेव्हा अनावश्यक दिशेने तुम्ही लिहित असता असं जाणवायला लागतं, तर त्यापासून पुन्हा गाडी रुळावर आणण्याचं काम हे संशोधन प्रश्न करत असतात. तर ह्यासाठी संशोधन प्रश्न जे आहेत ते अत्यंत महत्वाचे असतात. त्याच्यानंतरचा जो टप्पा येतो तो आहे माहिती संकलनाचा टप्पा. तर माहिती संकलन म्हणजे काय आहे? जसं काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की जेव्हा आपण प्राथमिक स्रोतांचा वापर करून जेव्हा आपण संशोधन करण्याचं ठरवलेलं असतं, तर त्या अनुषंगाने आपल्याला माहितीचं संकलन करणं हेही तितकंच गरजेचं आहे. माहितीचं संकलन न करता कुठल्याही विषयाला आपल्याला योग्य पद्धतीने हात घालता येणार नाही. तर माहितीचं संकलन किंवा आपण ज्याला इंग्रजीमध्ये डेटा कलेक्शन असं म्हणतो, तर डेटा कलेक्शन हा डेटा तयार करण्याच्या आणि गोळा करण्याच्या प्रक्रियेचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा शब्द आहे. ठीक आहे. तर डेटा कलेक्शन किंवा तथ्य संकलन जे आहे ते वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याला करता येऊ शकतं. तर सगळ्यात पहिलं काय आहे तर नमुना. लोकसंख्येबद्दल सांख्यिकीय माहितीचं आदान प्रदान करणं, त्याचं मोजमाप करणं, त्याचबरोबर महाबळेश्वर
त्याचबरोबर निरीक्षण किंवा प्रश्नांसाठी निवडलेल्या लोकसंख्येचा उपसंच जो आहे तोही आपल्याला इथे आपण हे करू शकतो. आत्ताच एक संशोधनाचा उल्लेख करता येईल आपल्याला की वेगवेगळ्या ठिकाणी जो आपला जिथे वेगवेगळ्या ठिकाणी आता जे निवडणुका होणार आहेत तिथेही ह्या संशोधनाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. जसं वेगवेगळ्या प्रभागांमध्ये लोकसंख्येची योग्य नोंदणी असणं गरजेचं असतं. त्याचबरोबर ती जी लोकसंख्या आहे ती कोणत्या गटाची आहे, त्याचबरोबर म्हणजे त्यामध्ये आपण मेल आणि फिमेल असाही एक लोकसंख्येचा गट आपल्याला त्याविषयीची माहिती, त्याचबरोबर वयानुसार लोकसंख्या कशी आहे, कुठल्या व्यवसायाची कुठले व्यवसाय करते ही लोकसंख्या, अशा विविध पद्धतीने आपल्याला इथे आपल्याला म्हणजे संशोधन करता येऊ शकतं आणि माहितीचं संकलनही आपल्याला करता येऊ शकतं. तर चांगल्या पद्धतीचं माहितीचं संकलन जे आहे ते करायचं असेल तर आपल्याला सॅम्पलिंग, ज्याला आपण नमुना निवड म्हणतो, ते आपल्याला करणं गरजेचं असतं. तर हे जे सॅम्पलिंग प्रोसिजर ज्याला म्हणतो, ज्याला आपण नमुना निवड, नमुना पद्धतीचा वापर जो आहे तो अत्यंत महत्वाचा ठरतो. आपला डेटा व्यवस्थित ठेवणे, टिप्पण जे आपण काढलेलं असतं ते व्यवस्थित ठेवणं, गैरप्रतिसाद लक्षात घेणे, अशा वेगवेगळ्या संशोधनाच्या बाबतीतल्या ज्या संकल्पना आहेत त्या आपल्याला इथं पाहता येतात. त्याचबरोबर तथ्याच्या बाबतीतल्या ज्या वेगवेगळ्या आपल्याला अडचणी येऊ शकतात त्यावरही आपला योग्य अंमल राहू शकतो. त्रुटी आणि पूर्वग्रहांचा परिणाम हा जो आहे तो आपल्या डेटामध्ये येऊ नये त्याचीही आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर नमुना निवडीमध्ये काही त्रुटी आहेत का, त्याचबरोबर पूर्वग्रह, दूषित नमुना पद्धत असेल तर त्याच्यामध्ये आपण काय बदल करू शकतो आणि हा पूर्वग्रह कसा बाजूला सारू शकतो ह्यावरही आपल्याला विचार करता येणं गरजेचं आहे. इथे आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत की माहितीचं संकलन जे आहे ते आपल्याला दोन पद्धतींद्वारे करता येतं. तर दोन पद्धतीची माहिती आपल्याला गोळा करता येऊ शकते, दोन पद्धतींनी माहिती गोळा करता येते आणि त्याचे दोन प्रकारही असतात. तर प्राथमिक माहिती आणि दुय्यम माहिती, ज्याला आपण प्रायमरी डेटा आणि सेकंडरी डेटा असं म्हणत असतो. प्रायमरी डेटा म्हणजेच प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्याला वेळोवेळी विविध आपले जे रिस्पॉन्डंट्स असतात त्यांच्याकडनं घेता येते. त्याच्यामध्ये संशोधकाला उत्तरदात्याकडनं माहिती गोळा करणं अपेक्षित असतं. त्याचबरोबर वेगवेगळे आपल्याला तंत्रांचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करता येऊ शकतो आणि त्याद्वारे आपण ही माहिती उत्तरदात्यांकडनं घेऊ शकतो. त्याच्यामध्ये प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण, ह्या अशा विविध तंत्रांचा वापर आपण प्राथमिक माहिती गोळा करताना करू शकतो. ह्यामध्ये क्षेत्र अभ्यासाचं खूप महत्व आहे. त्याच्यानंतर जी दुय्यम माहिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला जी माहिती आहे ज्याला आपण सेकंडरी डेटा म्हणतो ती जी माहिती गोळा करणार असतो ती प्रत्यक्षात अवेलेबल असते. ती ऑलरेडी आपल्याला छापील स्वरूपामध्ये विविध पुस्तकांच्या माध्यमातून, त्याच्यानंतर विविध रिपोर्ट्सच्या माध्यमातून, नियतकालिकांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त पुस्तकं, विविध अहवाल, त्याच्यानंतर संशोधनावर आधारित काही संशोधन अहवाल असतात ते आपण त्यांचा वापर आपण करू शकतो. त्याचबरोबर रिसर्च पेपर्स असू शकतात, विविध वेबसाईट्स, मॅगझिन्स, एन्सायक्लोपीडियाज,
त्याचबरोबर रेकॉर्ड केलेले इंटरव्ह्यूज असतात काही लोकांचे, त्याचाही आपण इथे वापर करू शकतो. आणि ह्या सर्व प्रकारच्या माध्यमातून जी माहिती गोळा केली जाते तिला दुय्यम माहिती म्हणतात. आणि ज्या माहितीच्या स्रोतांचा आपण वापर करतो त्यांना दुय्यम माहितीचे स्रोत असं म्हटलं जातं. पुढचा जो भाग असतो तो आहे डेटा विश्लेषण, ज्याला तथ्य विश्लेषण असं आपण म्हणत असतो. तथ्य विश्लेषण जे आहे यामध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा, घटकांचा समावेश होत असतो, की केवळ माहिती गोळा केल्यानंतर किंवा डेटा गोळा केल्यानंतर आपण संशोधन संपलं असं म्हणू शकत नाही. तर त्याच्यामध्ये मुख्य पायऱ्या ज्या असतात, जेव्हा आपण माहिती गोळा करतो त्याच्यानंतर माहितीमध्ये आपल्याला काही बदल करायचे असतात, त्याला डेटा एडिटिंग म्हणतात. त्याच्यानंतर माहितीचं संकेतीकरण करायचं असतं, त्याला डेटा कोडिंग म्हणतात. आणि त्याच्यानंतर माहिती मध्ये काही सुधार केल्यानंतर, त्याच्यानंतर माहितीचं संकेतीकरण केल्यानंतर आपल्याला जो काही एक तथ्य मिळतो, डेटा मिळतो, त्याला आपण पुन्हा काही विविध माध्यमांमध्ये आपण त्याला रूपांतरित करू शकतो. तर आपण त्यांना टेबल फॉर्म मध्ये रूपांतरित करू शकतो, म्हणजे ज्याला आपण सारणीकरण करू शकतो त्याचं, किंवा ग्राफ तयार करू शकतो, आलेखांच्या स्वरूपामध्ये त्याची मांडणी करू शकतो. विविध चार्ट्स मध्ये आपण त्यांचं मांडणीकरण करू शकतो. अशा विविध माध्यमांद्वारे आपण ह्या तथ्यांची मांडणी करणं अपेक्षित असतं, आणि ती त्या एका योग्य अनुक्रमाने होणंही तितकंच गरजेचं असतं. पुढचा जो भाग आपण बघणार आहोत, जो संशोधनातला शेवटचा भाग असतो, तो आहे अहवाल लेखनाचा भाग. आणि तितकाच महत्वाचा भाग असतो तो अहवाल लेखनाचा भाग असतो. की अहवाल लेखन म्हणजे काय, तर आपण आतापर्यंत संशोधनामध्ये ज्या विविध पायऱ्या बघितलेल्या आहेत त्यांचा अनुक्रम आपण ज्या पद्धतीने आपण फॉलो करत असतो त्याच पद्धतीने त्याचं अहवाल लेखन होणं गरजेचं असतं. तर अहवाल लेखन जे आहे ते काही ठराविक पद्धतीने करणं गरजेचं असतं, ज्याला आपण रिसर्च रिपोर्ट म्हणतो. त्या रिसर्च रिपोर्टची मांडणी ही तितकीच महत्वाची असते. आपण ज्या काही सुरुवातीपासनं आतापर्यंत ज्या विविध पायऱ्या बघितलेल्या आहेत, ज्या संशोधनाच्या पायऱ्या बघितल्या आहेत, ज्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट बघितल्या आपण, म्हणजे संकल्पना बघितल्या, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजेच आपण साहित्याचं पुनरावलोकन पाहिलं, त्याच्यानंतर मेथडॉलॉजी पाहिली, त्याच्यानंतर फाइंडिंग्स आणि सजेशन्स, ज्याला आपण काय निष्कर्ष निघतात, हे सर्व जे आहे त्याची एक मांडणी करणं गरजेचं असतं. तर ते काही आपल्याला ठराविक पद्धतीने मग त्याची मांडणी करणं गरजेचं असतं. त्याच्यामध्ये पहिलं जे आहे, पहिल्या पेजमध्ये येतं टायटल पेज, ज्याला आपण मुखपृष्ठ असं म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये आपण जो काही अहवाल आहे, जो काही संशोधनाचा विषय आहे त्याची मांडणी करतो. त्याच्यानंतर सारांश आपल्याला लिहायचा असतो, आणि त्याच्यानंतर आपल्याला अनुसूची जी आहे ती मांडायची असते. ही झाली पहिल्या 3 भागांमध्ये आपल्याला जे काही मांडणी करायची असते अहवालाची. सुरुवातीचे काही पेजेस आपल्याला जे तयार करायचे असतात ते ह्या सिक्वेन्समध्ये तयार करायचे असतात. त्याच्यानंतर मुख्य अहवाल सुरू होतो. अहवालाचा मुख्य भाग जो आहे त्याच्यामध्ये आपण हा संपूर्ण जो संशोधनाचा एक प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला असतो, त्याच्यामध्ये तो संपूर्ण संशोधन जेव्हा मांडणीच्या स्वरूपात येतं तेव्हा ते आपण विविध चॅप्टर्स मध्ये, म्हणजेच प्रकरणांमध्ये आपण डिव्हाइड करू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं असतं इंट्रोडक्शन, म्हणजे ज्याला आपण विषयाची ओळख आपण करून देतो. जो काही संशोधन विषय आहे त्या संशोधन विषयाचं, संशोधन समस्येची ओळख करून देणं. त्याच्यानंतर दुसरं जो भाग असतो त्याच्यामध्ये आपण साहित्याचं पुनरावलोकन,
किंवा साहित्याची समीक्षा आपण मांडू शकतो. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण कुठला संशोधन आराखडा वापरला आहे, का वापरला आहे याची मीमांसा करू शकतो. चौथ्या भागामध्ये आपण तथ्यांचं विश्लेषण आणि इंटरप्रिटेशन ह्याविषयी तथ्याचं निर्वचन आपण मांडू शकतो. आणि शेवटच्या प्रकरणामध्ये आपण जे काही निष्कर्ष निघालेले आहेत, जे काही शोध आपल्याला लागलेले आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर एखाद्या संशोधनाच्या किंवा संशोधन समस्येच्या दृष्टीने काही सजेशन्स द्यायचे असतील तर त्याही आपण इथे देऊ शकतो. आणि जे काही शेवटची आपण पेजेस असतो त्याच्यामध्ये आपण संदर्भ ग्रंथ सूची आपण देत असतो. तर अशा प्रकारे अहवाल लेखनाच्याही पायऱ्या ह्या आपल्याला ठराविक टप्प्यांमध्येच फॉलो करणं गरजेचं असतं. ग्रंथसूची आणि संदर्भ ही खूप महत्वाचं आहे. ग्रंथसूचीला आपण बिब्लिओग्राफी म्हणतो आणि रेफरन्सेस म्हणजेच त्याला आपण संदर्भ म्हणू शकत असतो. तर ह्याच्यामधला एक मुख्य फरक मला इथे सांगायचा आहे आणि तो आहे की आपण बिब्लिओग्राफी म्हणजे ग्रंथसूची आपण जेव्हा देत असतो कुठल्याही संशोधनाच्या शेवटच्या काही पानांमध्ये, तेव्हा आपल्याला कुठल्या ग्रंथांची नावं द्यायची आणि संदर्भ म्हणून कुठल्या ग्रंथांची नावं द्यायची हे अतिशय स्पष्ट असणं गरजेचं आहे. तर ह्या दोघांमध्ये एक महत्वाचा फरक आहे की जेव्हा ऍक्च्युली ग्रंथसूची चा उल्लेख करत असतो किंवा ग्रंथसूची तयार करत असतो तेव्हा संशोधनाच्या अनुषंगाने आपण खूप सारी माहिती वाचत असतो. खूप वेगवेगळे ग्रंथ किंवा संदर्भ ग्रंथांचा वापर करत असतो. अनेकदा ही माहिती वेगवेगळ्या माध्यमातून आलेली असते. कधी आपण एखादा इंटरव्ह्यू ऐकलेला असतो, रेडिओवरचा एखादा इंटरव्ह्यू ऐकलेला असतो, टीव्हीवर एखादा इंटरव्ह्यू झालेला असू शकतो एखाद्या व्यक्तीचा किंवा आपल्या संशोधन समस्येला मिळता जुळता असा, तर तेही आपल्याला इथे घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर जे विविध ग्रंथ आपल्या संशोधनाला पूरक आहेत, जे माहिती मिळवू शकतात आणि आपला जो संशोधन विषय आहे तो अधिकच स्पष्ट करण्यासाठी ज्या विविध वाचन साहित्याचा आपण जो वापर केलेला असतो तो आपण ग्रंथसूचीमध्ये त्यांचा उल्लेख करू शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला रेफरन्सेस म्हणजेच संदर्भ म्हणजे केवळ तेच ग्रंथ किंवा तीच पुस्तकं किंवा ते लेख आपल्याला वापरता येतात की ज्यांचा वापर आपण प्रत्यक्षात आपल्या संशोधनाची मांडणी करताना आपण त्यांचा वापर केलेला आहे. त्याच ग्रंथांचा संदर्भ आपण रेफरन्सेसच्या खाली म्हणजे संदर्भांच्या यादीमध्ये आपण देऊ शकतो. जसं पी.व्ही. यंग यांची उदाहरणार्थ म्हणून पी.व्ही. यंग यांची एखादी आपण व्याख्या जर वापरलेली असेल तर पी.व्ही. यंग यांचा उल्लेख ज्या पुस्तकातून घेतला आहे त्या पुस्तकाचा उल्लेख आपण रेफरन्सेसमध्ये म्हणजे संदर्भाच्या यादीमध्ये आपण देऊ शकतो. तर हा मुख्य फरक आपल्याला इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. ह्याचबरोबर सामाजिक संशोधनातील काही नैतिक समस्याही आपल्याला इथे पाहायच्या असतात. तर अतिशय थोडक्यात आपण बघूयात. सामाजिक संशोधनातील जे एथिक्स असतात किंवा नैतिक समस्या असतात ह्या खूप महत्वाच्या आहेत. नीतिशास्त्र म्हणजे नैतिक तत्व जे एखाद्या व्यक्तीचं वर्तन किंवा ज्या पद्धतीचं इंटरॅक्शन आपण करत असतो त्याच्यावर आधारित असतात. ज्ञानाची जी शाखा आहे ती नैतिक तत्वांची संदर्भात असते आणि त्याचबरोबर आपल्याला कुठल्या गोष्टींचा म्हणजे संशोधन करताना आपल्याला कुठल्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे त्याचा इथे थोडक्यात आढावा घेतलेला आहे. तर जेव्हा आपण क्षेत्रीय अभ्यास करत असतो तेव्हा काही गोष्टींचा आपल्याला उल्लेख इथे करणं खूप गरजेचं आहे की मानवी प्रतिष्ठा आणि अखंडतेचा आदर करणं, वैयक्तिक स्वायत्ततेचा आदर करणं, त्याचबरोबर गोपनीयता आपल्याला ठेवावी लागते. अशा काही आचारसंहितेचा आपल्याला इथे महत्वाचा रेफरन्स घ्यायचा असतो आणि अशा पद्धतीने आज आपल्या संशोधनातले महत्वाचे मुद्दे इथे आपण घेतलेले आहेत. बाकीचे मुद्दे आपण पुढच्या
सेशनमध्ये कव्हर करू. नमस्कार.